नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। अवैधरित्या देशी दारू विक्रेत्याला रंगेहात पकडले, लाखांदूर पोलिसांची कारवाई। सायंकाळच्या सुमारास गस्तीवर असताना स्वतःच्या राहत्या घरी अवैधरित्या देशी दारू बाळगून विक्री करणाऱ्यास रंगेहात पकडण्याची कारवाई करण्यात आली। सदर कारवाई दिनांक 4 मार्च रोजी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास स्थानिक लाखांदूर येथे लाखांदूर पोलिसांनी केली। दुर्योधन परसराम मंडारे वय 45 वर्षे, राहणार लाखांदूर असे घटनेतील आरोपीचे नाव असून सदर घटनेत लाखांदूर पोलिसांनी आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद करीत एकूण 1750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस सूत्रानुसार सायंकाळच्या सुमारास लाखांदूर पोलीस गस्तीवर असताना लाखांदूर येथील एक इसम स्वतःच्या राहत्या घरी अवैधरित्या देशी दारू बाळगून विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती गस्तीवरील पोलिसांना देण्यात आली। या माहितीवरून गस्तीवरील पोलिसांनी पंचासमक्ष सदर इसमाचे घर गाठून घराची झडती घेतली असता बेडरूमच्या कोपऱ्यात एका पिवळ्या रंगाच्या सिमेंट पोतलीमध्ये 1750 रुपये किमतीचे देशी दारूचे प्लास्टिकचे 90 ml भरलेले 50 नग मिळाले। या घटनेत लाखांदूर पोलिसांनी 1750 रुपये किमतीची देशी दारू जप्त करून आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे। या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे पोलीस उपनिरीक्षक विजय सिंग गोमलाडू करीत आहेत।